महिलांचा अपमान करण्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं ती त्यांची संस्कृती आहे. दोष त्यांचा नाही, ते ज्या संस्कारातनं आलेत ते बोलतात. ते काय करू शकतात याची कल्पना आम्हाला निश्चितपणे आहे. जनतेतून त्यांचं काय नाही आहे, त्यांची क्षमता कुठं आहे ती आम्हाला माहीत आहे आणि त्या क्षमतेला काउंटर करण्याची क्षमता कोल्हापूरकरांची निश्चित आहे. गॅस किती मागला तरी प्रेशर कुकरवर अन्न शिजवावंच लागतं आणि म्हणून प्रेशर कुकर कुणाच्या हातातनं सुटलेलं नाही, तो काँग्रेसच्या हातात आहे. त्यामुळे हात आणि प्रेशर कुकर एकत्र. आता विश्वासाचं सरकार यावं, स्थिर सरकार यावं अशी सामान्य लोकांची अपेक्षा आहे आणि ते महाविकास आघाडी स्थिर सरकार देऊ शकतं. सरकार बनवण्यासाठी जी धडपड करावी लागते, जी पळापळ करावी लागते, ते पुढच्या 48 तास आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता करणार. महाविकास आघाडीचे 180 जागा 100% येतील. 180 म्हणतात. 80 जागा येतील. विधानसभा निवडणुकीचं मतदान अगदी जवळ आलेलं आहे. निकालाची सुद्धा सगळ्यांना प्रतीक्षा आहे. महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार याविषयीच्या चर्चा कट्ट्याकट्ट्यांवर होत आहेत आणि त्यातही कोल्हापूरचं राजकारण जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला इंटरेस्ट आहे. आज आपण कोल्हापूरच्या राजकारणावरती, महाराष्ट्राच्या राजकारणावरती या सगळ्या संदर्भाने बोलणार आहोत. माझ्यासोबत आमदार सतेज पाटील आहेत. तुमचं स्वागत आहे. काय एकंदर सध्या कोल्हापूरच्या राजकारणात चालू आहे? 2024ची विधानसभा निवडणूक कोल्हापूरची गाजेल की नाही याविषयी चर्चा होत्या, पण ती प्रचंड गाजली वेगवेगळ्या कारणांनी. काय म्हणतात कोल्हापूरकर? नाही, कोल्हापूरकरांची मानसिकता या राज्यातलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भ्रष्ट सरकाराला घरी बसवणं, महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्या, महिलांच्यावर चुकीचं वक्तव्य करणाऱ्यांना घरी बसवणं आणि महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणं हे कोल्हापूरकरांनी पक्का ठरवलेलं आहे. आम्ही बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये धनंजय महाडिक यांनी जे काही वक्तव्य केलं लाडक्या बहीण योजनेबद्दल, की ज्या काही मतदान करणार नाहीत भाजपला किंवा महायुतीला त्यांचे फोटो काढून त्यांची व्यवस्था करू, तर अशा पद्धतीचं वक्तव्य आहे. त्याचा एकंदर काय इम्पॅक्ट तुम्हाला पडलेला दिसतोय? कारण त्यांचा प्रचार खूप जोरात चालू होता लाडक्या बहिणींचा, पण त्याच्यानंतर ही जी भाषा वापरण्यात आली त्याचा काय परिणाम होतोय? नाही, 100% महिलांचा अपमान करण्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं ती त्यांची संस्कृती आहे. दोष त्यांचा नाही, ते ज्या संस्कारातनं आलेत ते बोलतात. भाजपला ही भूमिका मान्य आहे का हे भाजपनं ठरवलं पाहिजे आता. आणि एकूणच राज्यात अनेकांनी वक्तव्य केली, म्हणजे विद्यमान आमदारांनी वक्तव्य केली, अमरावतीपासून साताऱ्यापर्यंत कोल्हापूरपर्यंत. म्हणजे ही योजना आम्ही मतासाठी देतो आहे हे वारंवार सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात आलं आणि लोकांना याची जाणीव आहे की हे आमच्यावर मदत करण्यासाठी नाही, आम्हाला महिलांच्याबद्दल आदर आहे म्हणून ही योजना तिने आणलेली नाही, लोकांच्यात फिक्स झालेलं आहे. त्याच्या उलट महाविकास आघाडी काँग्रेस हे लोकांना आधार देणाऱ्या योजना आणते याची कल्पना, म्हणजे त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला या वक्तव्यामुळं. पण या सगळ्यामध्ये आम्ही हे बघितलं की जेव्हा तुम्ही सुद्धा टीका केली त्याच्यावरून, तेव्हा अगदी त्यांची जी टीकेची पातळी ती कौटुंबिक गोष्टींपर्यंत आलेली बघायला मिळाली, किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की महिलांचा अपमान हा आमच्याकडनं नाही तर बंटी पाटलांच्या घराण्याकडनंच केला जातो, किंवा ज्या पद्धतीनं कोल्हापूर उत्तरमध्ये आम्हाला जो काही राडा बघायला मिळाला त्याच्यावरून आता तुम्हाला सुद्धा टार्गेट केलं गेलं आहे. ठीक आहे, तो जे त्यावेळी जी घटना घडली त्याच्यावर आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः एक स्टेटमेंट काढलेलं आहे आणि त्यात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुठलाही अपमान आमचा त्या ठिकाणी करण्याचा विषय येत नाही. उलट त्यांनी स्पष्टपणे त्यामध्ये म्हणलेलं की आम्ही ताकदीनं सतेज पाटलांच्या पाठीमागं आहोत हे स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी स्वतः त्यामध्ये प्रचारात उतरले, मालोजीराजे प्रचारात उतरलेत, मधुरिमाराजे प्रचारात उतरलेत. आता ठीक आहे, विरोधक मुद्दा करतील, परंतु शेवटी ज्यांचा हा विषय आहे त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे आणि म्हणून मला वाटत नाही की तो मुद्दा कुठं चर्चेला येतो आहे. ते स्पष्टपणे बोललेत, हाच मुद्दा या महाराष्ट्रामध्ये आणि देशात चर्चेमध्ये. पण आम्ही कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून जो काही आपण बघितलं की एक राडा झाला खूप मोठा, म्हणजे तुमचं आक्रमक स्वरूप बघायला मिळालं. त्यानंतर भावनिक सतेज पाटील सुद्धा त्याचवेळी कोल्हापूरकरांना बघायला मिळाले. तर हे जे सगळं प्रकरण झालं त्याचा नेमका काय इम्पॅक्ट पडला एकंदर कोल्हापूरच्या 10 जागांवरती? तुमचं ॲनालिसिस काय सांगतं? नाही, ती घटना मागं सारून आता पुन्हा या सगळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी म्हटलं तसं महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणं ही कोल्हापूरकरांची प्रायोरिटी आहे. आणि कोल्हापूरकरांना माहीत आहे की आज मी जो काही या कोल्हापूरमध्ये काम करतो, 24/7 काम करतो, लोकांचे मूलभूत प्रश्न या जिल्ह्याला पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून चंदगडपासून शिरोळपर्यंत या महिन्याभरात आम्ही अनेक प्रचाराचे दौरे केले,
आणि प्रत्येक महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ताकद देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. कोल्हापूरमध्ये कोविडमध्ये पालकमंत्री म्हणून मी केलेलं काम असेल, पुरामध्ये केलेलं काम असेल, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही उचललेली पावलं असतील, ही लोकांना भावतात आणि म्हणून लोक मलाही त्या पद्धतीचा प्रतिसाद देतात आणि आम्ही जनतेसाठी ते काम करतो. त्यामुळं माझ्या माध्यमातून हातभार हा या जिल्ह्यातल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी निश्चितपणे राहणार. पण आता आपण बघतोय की आजपर्यंत सतेज पाटील म्हणजे काँग्रेसचा हात हे चिन्ह ठरलेलं आहे, हाताचा पंजा ठरलेला आहे. लोकांना सवय लागलेली आहे की सतेज पाटील म्हणजे त्यांचे उमेदवार हाताच्या पंजावर. पण आता राजेश लाटकर यांच्यासाठी चिन्ह वेगळं आहे. ते चिन्ह लोकांपर्यंत कसं पोहोचवलं गेलं आहे आणि आता त्याचा हाताचा पंजा नसल्याचा तुम्हाला कोल्हापूर उत्तरमध्ये फटका बसेल का? नाही, अजिबात बसणार नाही. ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतोय. चंदगडमध्ये आता राष्ट्रवादीचे उमेदवार नंदाताई बाबुळकर त्या ठिकाणी आहेत. राधानगरी भुदरगडमध्ये के.पी. पाटील साहेब मशाल या चिन्हावर त्या ठिकाणी उभे आहेत. तसंच इथं प्रेशर कुकर आहे. म्हणजे फार त्यात फरक आहे असं मी मानणार नाही. आम्ही 3 चिन्ह घेऊन या जिल्ह्यामध्ये फिरतो, आता 4थं चिन्ह, एवढाच फरक आहे. आणि लोकांना ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडल्या त्यानंतर चिन्ह पोचवणं फार अवघड झालं नाही. लोकांच्यापर्यंत ते चिन्ह पोचलेलं आहे. आणि प्रेशर कुकर तर माता भगिनींचं आणि प्रेशर कुकरचं नातं आहे. म्हणजे गॅस किती मागला तरी प्रेशर कुकरवर अन्न शिजवावंच लागतं. आणि म्हणून प्रेशर कुकर कुणाच्या हातातनं सुटलेलं नाही, तो काँग्रेसच्या हातात आहे. त्यामुळे हात आणि प्रेशर कुकर एकत्र आहे. वा, म्हणजे हे कॉम्बिनेशन तुम्हाला जुळवण्यामध्ये यश आले असं म्हणायचं. पण आत्ता आम्ही जे कोल्हापूरचं राजकारण बघतो, म्हणजे जो जुना तुमचा संघर्ष आहे महाडिक विरुद्ध सतेज पाटील, तो पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे. खरं तर या सगळ्यामध्ये आता कोल्हापूर दक्षिणमध्ये सुद्धा त्यांनी खूप जोर लावलेला आपल्याला बघायला मिळतोय. आता गोरागोंटा आमदार नको अशा पद्धतीचा प्रचार केला जातोय. तर कशा पद्धतीनं हा संघर्ष, या संघर्षाचा आता पुढचा अंक जो आहे त्याच्यामध्ये कसं यश मिळवण्यासाठी प्रयत्न आहेत आणि काय वाटतं तुम्हाला? आमदार ऋतुराज पाटलांनी नेहमी सांगितलं आहे, मी विरोधकांच्यावर बोलणार नाही, त्यापेक्षा माझी रेष मी मोठी करणार. त्या पद्धतीने ऋतुराज पाटलांनी गेले 5 वर्ष काम केलेलं आहे. महाडिक कंपनी ही तात्पुरती निवडणुकीसाठी फक्त येते. आज प्रत्येक गावामध्ये गटातटाचं राजकारण आहे. एक गट माझ्याकडे असल्यामुळे पुढचा गट ॲटोमॅटिकली त्यांना मदत करतो. त्यांच्यासाठी मदत करत नाही, गावच्या राजकारणासाठी करतो. परंतु आत्ता आपल्याला लक्षात येईल की भाजपसुद्धा सगळी सूत्र बाहेरून आलेल्या, म्हणजे 3 पक्ष फिरून आलेल्या माडकांच्या हातात दिल्यामुळं मूळ भाजपचे लोकंसुद्धा नाराज आहेत, हे या ठिकाणी स्पष्ट दिसतं. कारण की ती निष्ठावंत आहेत, ह्यांची गॅरंटी नाही आहे, लोकांना माहीत आहे. पहिल्यांदाच ते एका पक्षात आता 2दा उभारलेले आहेत. त्यामुळं फार त्यांचा विचार करण्यासारखी परिस्थिती असं मला वाटत नाही. कोल्हापूरमधली आणखी एक लढत आहे जी राज्यात चर्चेचा विषय आहे, ती म्हणजे कागलची. आता कागलची समीकरण आपण बघतोय, हसन मुश्रीफ आता शरद पवारांच्या विरोधात आहेत, या ठिकाणी समरजित घाटगे आहेत. पण सतेज पाटील काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण मुश्रीफांशी तुमचे आधीचे सलोख्याचे संबंध आहेत, गोकुळचं राजकारण आहे. अशा परिस्थितीत इथं नेमकी काय भूमिका निभावली जाते? मी म्हटलं तसं गडिंग्लजमध्ये आमची काँग्रेसची मंडळी आहेत. कागलमध्ये फार आमचं मोठा गट राहिला नाही, कारण की पूर्वी संजय बाबा घाटगे, संजय मंडलिक हे काँग्रेस म्हणून तिथं असायचे. कालांतरानं ते शिवसेनेत गेले. त्यामुळं कागलचं राजकारण बघितलं तर गटातटाचं राजकारण कागलमध्ये, म्हणजे मंडलिक गट, राजे गट किंवा मुश्रीफांचा गट, हा म्हणजे मंडलिक गटातून झालेला नंतर किंवा राजे गटातून निर्माण झालेलं, असं तिथलं राजकारण. म्हणजे काँग्रेसची आमची जी काय ताकद गडिंग्लजमध्ये आहे, आजरा भागात आहे, किंवा जनता दलाच्या आमच्या स्वातीताई कोरे आहेत, हे सगळे मंडळी महाविकास आघाडी म्हणून काम करत आहेत. कोल्हापूरमध्ये गेल्या वेळी खूप चांगलं यश मिळालं होतं, म्हणजे इतकी राज्यामध्ये परिस्थिती असताना सुद्धा, काँग्रेसचा इतका नंबर कमी झालेला असताना सुद्धा. आता काय तुम्हाला वातावरण दिसतंय? कोल्हापूरच्या 10 या विधानसभेच्या जागांमध्ये महाविकास आघाडीला किती यश मिळेल असं वाटतंय? आणि ते मी आधी तुम्हाला यश विचारेन, त्याच्यानंतर मला पुढचा सामना विचारायचा आहे. नाही, कोल्हापूरमध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये असू दे, मराठा आरक्षणाला आंदोलनावर बसलेल्या लोकांच्यावर जो लाठीमार, गोळीबार झाला, त्याला भाजपनं हा गोळीबार केला, हे सगळ्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत. त्याचं उत्तर निश्चितपणे समाजातला प्रत्येक घटक करणार आहे, कारण की शांततेनं आंदोलन झालं होतं. त्याला गालबोट लावण्याचं काम सत्ताधारी पक्षानं त्या ठिकाणी केलं. मराठा ओबीसी वाद या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षाकडून, म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेजी यांच्याकडून करण्यात आला. धनगर आदिवासी हा वाद निर्माण करण्यात आला आणि लोकांना आवडलेलं नाही. सामान्य कोल्हापूरकर महागाईनं बुडलेलं अशी अवस्था आमच्या मध्यमवर्गीयाची त्या ठिकाणी. आणि हे राज्य
संपन्न राज्य मागं गेलं आहे याची कन्फर्मेशन लोकांच्यामध्ये झालेली आहे. आणि कोल्हापूरकर यावेळीसुद्धा काँग्रेसला तर निवडून देतीलच, परंतु महाविकास आघाडीला पण प्रचंड मतदान करणार याची मला खात्री आहे. पण निश्चित आकडा तुम्ही काय सांगाल, म्हणजे 10 पैकी आता किती मध्ये बसेल विषय? मी 10च्या 10 येणार हे या ठिकाणी मला सांगावं लागेल. परंतु आज जे काय आम्ही फिरतोय, सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरतोय, सगळीकडे जे वातावरण बघतोय, प्रचंड लोकांच्यामध्ये रोष आहे. शेतकरी अडचणीत आहे, मी म्हटलं तसं महागाईनं मध्यमवर्गीय अडचणीत आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये MPSCच्या मुलांचं एवढं आंदोलन झालं नव्हतं, एवढं आंदोलन या गेल्या 3 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून जो आम्ही महाराष्ट्रनामा दिलेला आहे, म्हणजे 2.5 लाख नोकऱ्या पहिलं भरणार, MPSCच्या मुलामुलींना परीक्षा शुल्क वर्षातून एकदाच द्यावं लागेल, MPSCची भरती प्रक्रिया सुकर करून परीक्षा आणि निकाल याचा टाईम टेबल आम्ही ठरवू, त्याचबरोबर महागाई आटोक्यात आणू, हे जे मुद्दे आहेत, जुनी पेन्शन योजना लागू करू, हे लोकांशी निगडीत असलेले विषय आम्ही या महाराष्ट्रनामामध्ये आणलेले आहेत. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे, आणि मी सातत्याने निवडणूक लागल्यापासून सांगतो आहे, एक अविश्वासाचं वातावरण या आमदार आणि खासदारांच्या फोडाफोडीमुळे झालेलं आहे. आता विश्वासाचं सरकार यावं, स्थिर सरकार यावं अशी सामान्य लोकांची अपेक्षा आहे, आणि ते महाविकास आघाडी स्थिर सरकार देऊ शकते. आता कोल्हापूरमध्ये खरं तर गेली काही वर्ष आपण महाडिक विरुद्ध तुमच्या सामन्याविषयी बोललो, पण आता भाईंची एंट्री झालेली आहे कोल्हापूरच्या काही जागांवरती. एकनाथ शिंदेनी सुद्धा जोर लावला आहे, कारण त्यांचा पहिला जोर आम्हाला लोकसभेत दिसला होता. हातकणंगलेची जागा ज्या पद्धतीनं त्यांनी खरं तर तुमच्या हातातनं हिसकावून घेतली असं म्हणावं लागेल, शेवटपर्यंत कुणालाही वाटत नव्हतं. पण आता सुद्धा त्यांनी उत्तरमध्ये लावलेला जोर असेल किंवा मग राधानगरीत लावलेला जोर असेल, तर त्यांना कसं आव्हान देणार आहात तुम्ही? नाही, मला वाटतं मागच्या वेळी ते कोल्हापूर लोकसभेमध्ये सुद्धा 6 दिवस राहिले होते, त्याचा परिणाम कोल्हापूर लोकसभेमध्ये झाला नाही. दुर्दैवानं 5,000मध्येच हातकणंगलेचे 5-6 हजार मतं इकडं तिकडं झाले असते तरी निकाल लागला असता. काही तिथं जोडण्या आमच्या कमी पडल्या हे मान्य करावं लागेल, परंतु ते काय करू शकतात याची कल्पना आम्हाला निश्चितपणे आहे. जनतेतून त्यांचं काय नाही आहे, म्हणजे जनतेत येऊन ते उभारले आणि ॲटोमॅटिकली एक 5-10 हजार लोक गोळा झाले असं होत. त्यांची क्षमता कुठं आहे ती आम्हाला माहीत आहे, आणि त्या क्षमतेला काउंटर करण्याची क्षमता कोल्हापूरकरांची निश्चित आहे. ही जी सतेज यंत्रणा आहे, ज्याची महाराष्ट्रात चर्चा होत असते की कुठेही काही कोल्हापूरमध्ये असलं तरी प्रत्येक ठिकाणी सतेज यंत्रणा कामाला लागते आणि मग प्रत्येकाचा विषय जो आहे तो टप्प्यात आणला जातो, ती यंत्रणा नक्की कशी काम करते, काय आहे त्याच्या मागचं गूढ? ते सिक्रेट सांगणं शक्य नाही आहे, परंतु शेवटी कोल्हापुरातली लोकं ठरवतात की काय दिशेला आपण जायचं. आणि मी पहिलंही म्हटलं की या कोल्हापुरातल्या लोकांना आम्ही विश्वास दिलेला आहे की आम्ही कुणाचं वाईट करणार नाही, जे करू ते चांगलं करू. त्या विश्वासाच्या जोरावरच या कोल्हापूरला पुढं मी घेऊन जाऊ शकतो, सगळ्यांना बरोबर घेऊन, हा विश्वास आहे. आणि त्यामुळे लोक या सगळ्या यंत्रणेमध्ये सहभागी होतात आणि स्वतःहून यामध्ये मदत करतात. चॅलेंज आहे आम्हाला, परंतु ते चॅलेंज कोल्हापूरकरांच्या आशीर्वादानं आम्ही निश्चितपणे पार पाडू. गेल्या काही दिवसांमध्ये आता सगळा प्रचार बघते, मी सुद्धा महाराष्ट्रभर फिरते, तर त्या ठिकाणी असं जाणवलं की कुठेतरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांचा जो आहे तो बराच इम्पॅक्ट दिसला किंवा त्यांचा अगदी आक्रमक प्रचार दिसला. पण काँग्रेसबाबत अजून असं काही दिसत नव्हतं. पण गेल्या आठवड्याभरामध्ये काँग्रेसनं जी काही यंत्रणा, ज्या काही प्रचार सभा, मग प्रियांका गांधींपासून खरगे असतील, सचिन पायलट असतील, रेवंत रेड्डी असतील, अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रात आणलं गेलं, त्यांच्या सभा घेतल्या गेल्या. याचा कसा इम्पॅक्ट दिसतोय तुम्हाला आणि काय त्याचा परिणाम पडेल, आणि ही काँग्रेसची यंत्रणा नेमकी कशी चालली आहे? नाही, आदरणीय पवारसाहेब हे महाराष्ट्रामधल्या तमाम सामान्य माणसाला आपलं वाटणारं नेतृत्व, त्यांच्यावर झालेली कुरघोडी असेल, उद्धव ठाकरे साहेबांच्यावर झालेली कुरघोडी असेल, या सगळ्याचा परिणाम आपल्याला दोघंही फिरताना दिसतो आणि दोघांना प्रचंड प्रतिसाद, सहानुभूती आणि त्यांच्या कार्याला एक पोचपावती देण्याची महाराष्ट्रातली जनता करते. आता राष्ट्रीय पातळीवरनं काँग्रेसचे नेते गेल्या 8 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले, तसे दौरे होते. जो 75 सभा ह्या आमच्या या सगळ्या लोकांच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. मग सिद्धरामय्याजी असतील, रेवंत रेड्डी जे असतील, किंवा आदरणीय आमचे नेते राहुलजी असतील, आमचे अध्यक्ष खरगे साहेब असतील, प्रियांकाजी असतील, किंवा तुम्ही बघितलं तर प्रत्येक 5 जिल्ह्याला एक सिनियर लीडर काँग्रेस पक्षानं दिलेला आहे. म्हणजे इथं TS सिंगदेव आणि MB पाटील साहेब पश्चिम महाराष्ट्रासाठी दिलेले आहेत. अशा प्रत्येकाने या सगळ्याचं प्लॅनिंग चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. पहिल्यांदा अगदी माजी आमदार
ते माजी प्रदेशाध्यक्ष अशी मंडळीसुद्धा कोल्हापुरात गेले महिनाभर त्या ठिकाणी राहतात आणि डेडिकेटेडली म्हणजे बूथचं प्लॅनिंग, बूथ वाईज प्लॅनिंग, कार्यकर्त्यांचं नियोजन ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या आणि हळूहळू आणि पहिला प्रॉब्लेम महाराष्ट्रामध्ये काय झाला की दिवाळीपर्यंत टेम्पोच नव्हता आणि मधल्या 10 दिवसामध्ये ही इलेक्शन हायपर लोकल झाली होती म्हणजे लोकल इश्यूजवर. मग हळूहळू ही महाराष्ट्र आणि देश पातळीवर गेली आणि आता प्रचंड असं तिन्ही पक्षाचं वारं आपल्याला लोकांच्यामध्ये दिसते. पण आपल्याला आधी असं बघायला मिळालेलं होतं की काँग्रेसचं राष्ट्रीय नेतृत्व आहे ते इतकं महाराष्ट्र फोकस्ड कुठंही करत नाही किंवा सतत सातत्याने ते एक प्रश्न येत होता की काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते येत नाहीत महाराष्ट्रात. पण यावेळी जे काही हे जुळून आलेलं आहे ते नेमकं कसं प्लॅनिंग करण्यात आलं, कारण खरं तर ही रणनीती तशी भाजपची असलेली बघायला मिळते म्हणजे सगळ्या राज्यातले नेते आणायचे आणि प्लॅन करायचं महाराष्ट्रात. पण यावेळी काँग्रेसनं तोडीस तोड त्यांना तसं आव्हान दिलेलं दिसतं. नेहमी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राला नेहमीच महाराष्ट्रावर लक्ष ठेवलेलं आहे. लक्ष ठेवलं नाही असं म्हणता येणार नाही. लोकसभेच्या वेळी पण आपण बघितलं 60 टप्प्यात असतानासुद्धा अनेक सभा दिग्गजांच्या महाराष्ट्रामध्ये झाल्या. आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला जे बळ आम्हाला खऱ्या अर्थानं मिळालं लोकसभेच्या आधी जे वातावरण झालं त्याला एक कारण आहे की भारत जोडो यात्रा, जी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, जी नांदेडपासून शेगावची ऐतिहासिक सभा, यामुळे एक महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसांमध्ये विश्वास निर्माण झाला की काँग्रेस पुन्हा उभारी घेऊ शकते. काँग्रेसचा कोर वोटर आहेच, तो पुन्हा उभं राहू शकतो आणि त्याला राहुल गांधींसारखं नेतृत्व गरिबांचं, सामान्य माणसांचं, मध्यमवर्गीयांचं आहे आणि ते आपल्या पाठीशी हा विश्वास झाला आणि त्याचा परिणाम लोकसभेत झाला आणि लोकसभेनंतर मग सबसिक्वेंटली आता विधानसभेतसुद्धा तोच मॅन्डेट आम्हाला मिळणार हा विश्वास निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचा मोठा वाटा आहे आणि राहुलजींनी भारत जोडोच्या माध्यमातून एक विश्वास या महाराष्ट्रातल्या लोकांना दिला की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. भाजप किती दडपशाही करू दे, किती उद्योग दुसऱ्या राज्यात घेऊन जावे, हे राज्य वाचवायची जबाबदारी काँग्रेसची आहे. कारण की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा मंगल कलश आणलेला आहे आणि म्हणून काँग्रेसची मूलभूत जबाबदारी आहे की हे राज्य वाचवणं, हे आम्ही लोकांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकलेलो आहोत. पण आपण बघितलं की आत्ता भाजपचा जो प्रचार चालू आहे तर विशेषतः कोल्हापुरात सुद्धा आपल्याला हिंदुत्वाचा प्रचार बघायला मिळाला. योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी इचलकरंजीच्या सभेमध्ये हा वोट जिहाद एका बाजूने चालू आहे, त्यामुळे आपल्याला मतांचं धर्मयुद्ध करावं लागणार आहे अशा पद्धतीचं लोकांना आवाहन केलेलं आहे. कडव्या हिंदुत्वावरती हा प्रचार चालू आहे. कटेंगे तो बटेंगेचा प्रचार चालू आहे. काय वाटतं तुम्हाला भाजपच्या या इतक्या आक्रमक लाईनला कशा पद्धतीने टॅकल केलं जाणार? मला नाही वाटत लोकांना हे आवडतंय. आम्ही महाराष्ट्रात धर्म जपण्याचं काम त्या ठिकाणी करतो आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांनी दिलेले हिंदुत्व पुढं घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न प्रामुख्यानं करतो आहे आणि म्हणून असल्या डिवाईड आणि रूलच्या पॉलिसीमुळं लोकांना आवडत नाही. ते रोजगारावर बोलत नाहीत, महागाईवर बोलत नाहीत, सोयाबीनच्या भावावर बोलत नाहीत, कापसाच्या भावावर बोलत नाहीत, कांद्याच्या विषयावर त्या ठिकाणी बोलत नाहीत. जे मूलभूत प्रश्न इथल्या मध्यमवर्गीयांचे आहेत, विद्यार्थ्यांचे आहेत, विद्यार्थ्यांचे, त्याच्यावर बोलत नाहीत. म्हणजे त्यांनी काय काम केलं 2.5 वर्षात ते सुद्धा सांगत नाहीत. म्हणजे एवढा झिरो रिपोर्ट त्यांचा झालेला की काय काम केलं नाही हे सुद्धा ते सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत. पण त्याच्या पलीकडे जाऊन जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणं आणि मतं घेणं हा एजेंडा महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. संत ज्ञानेश्वरांची भूमी आहे, संत तुकारामांची भूमी आहे, ह्यामध्ये अशा गोष्टी अजिबात महाराष्ट्रातली जनता हे खपवून घेणार नाही. काय वाटतं तुम्हाला, काय विधानसभेचा निकाल असू शकतो? महाविकास आघाडीला कशा पद्धतीने यश मिळेल असं वाटतं? अनेक सर्वे येत आहेत, एखाद्या सर्वेमध्ये महायुती पुढे आहे, एखाद्यामध्ये महाविकास आघाडी आहे. लोकांमध्ये जरी एज दिसत असला तरीसुद्धा आमच्या प्रचाराच्या जोरावर लोक आमच्याकडेच राहतील असा महायुतीचा प्रचार आहे. नाही, आता महाराष्ट्रामध्ये मी म्हणलं तसं एक नरेटिव्ह सेट झालेलं आहे की हे भ्रष्ट सरकार आहे, हे घरी बसवलं पाहिजे, हे गद्दारांचं सरकार आहे, फोडाफोडीत झालेलं सरकार आहे आणि या सगळ्याला भाजप कारणीभूत आहे हे निश्चित झालेलं आहे. आणि मला विश्वास आहे की महाविकास आघाडीचे 180 जागा 100% येतील. 180 म्हणतात? 80 जागा येतील. निकाल लागल्यानंतर परत तुम्हाला मी बोलवून इथं तांबडा पांढऱ्याचं जेवण देतो. 100% 180 जागा कोल्हापूरमध्ये येतील, हे मी अगदी खात्रीलायक सांगतो. जसं तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रात 180 जागा, काय वाटतं कुठला भाग असेल जो महाविकास आघाडी किंवा विशेषतः काँग्रेसला जास्त पोषक ठरणार आहे किंवा महाराष्ट्रातनं सगळ्यात जास्त यश मिळण्याची अपेक्षा वाटते? नाही, सगळ्या भागात. विदर्भात वातावरण चांगलं आहे,
मराठवाड्यामध्ये वातावरण चांगलं आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील वातावरण चांगलं आहे, खानदेशामध्ये चांगलं आहे, मुंबईमध्ये प्रचंड एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण राहुलजी आले, प्रियंकाजी आले यामध्ये झालेलं आहे. आणि लोकल मुंबईतल्या अर्बन पॉप्युलेशनच्या ज्या विषय आहेत ते काँग्रेस चांगल्या पद्धतीनं हाताळू शकतं, कारण की मेट्रोची संकल्पना असू दे किंवा आज अनेक फ्लायओव्हर मुंबईमध्ये आले, त्या संकल्पना सगळ्या मांडताना काँग्रेसच्या काळामध्येच या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि म्हणून अर्बन पॉप्युलेशनला कोण ॲड्रेस करू शकतं, तर ते काँग्रेस ॲड्रेस करू शकतं. शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडू शकतं, तर काँग्रेस सोडू शकतं. तरुणां आणि युवक आणि युवतींचे कोण सोडू शकतं, काँग्रेस करू शकतं. हे पक्कं आता लोकांच्यामध्ये निश्चित झालेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रात सगळीकडंच महाविकास आघाडीचं वातावरण आहे. काँग्रेसला साधारणतः किती आकडा तुम्हाला दिसतो महाराष्ट्रभरात? कारण आता जी मेन लढत आहे ती 1 नंबरसाठी आहे. 3 पक्ष मिळून 180 मी जागा कॅल्क्युलेट करतो आहे. आत्ताच त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही. आमचा इंटरनल सर्वे झालेला आहे. काँग्रेस पक्षानं आपला इंटरनल सर्वे केलेला आहे. आजच मी त्या आकड्यावर बोलणं, परंतु तिघांचा मिळून आमचा 180च्या खाली आकडा येणार नाही. आणि महायुतीचं काय होईल असं वाटतं? तुम्ही राहिलेले महायुती आहे. पण असं म्हणतात की आत्ताचं जे काही वातावरण आहे त्याच्यानुसार कुठल्याही एका पक्षाला मॅन्डेट मिळणं फार अवघड आहे. अपक्षांची भूमिका जी आहे ती खूप महत्त्वाची राहील. आणि त्यातही म्हणजे मी ज्या काही लोकांशी बोलते, नेत्यांशी बोलते, महायुतीतल्या सुद्धा अनेकांचं असं म्हणणं आहे की काही जागा आम्ही अशा पेरून ठेवलेल्या आहेत की जे आम्हाला सत्ता स्थापनेसाठी उपयोगी पडणार आहेत. नाही, महायुतीनं प्रयत्न केला आहे की डिव्हिजन ऑफ वोट्सचा, परंतु महाराष्ट्रातली जनतेला माहीत आहे की वोट ईटर आहेत, म्हणजे हे मतं खाणारे पक्ष आहेत, मतं खाणारे अपक्ष आहेत, ते अजिबात त्याला विचार करणार आहेत. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, भावनाविवश होऊन कुठलाही निर्णय घेणार नाही, स्थिर सरकार देण्याचं नाही. आणि तुम्हाला लक्षात येईल की या विधानसभेला अपक्षांची फार कुठेही चलती या ठिकाणी होणार नाही. पर्याय दोन्हीपैकी पर्यायमधला पर्याय लोक निवडणार आहेत आणि तो महाविकास आघाडी असणार आहे. या सगळ्यामध्ये आता जसं तुम्ही म्हणालात अपक्षांची कुठलीही चलती असणार, बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतंय की जसं म्हणजे करमाळा असेल, सोलापुरातले काही असे बरोबर, करमाळा असेल किंवा माढा असेल, अशा ठिकाणी सुद्धा अपक्षांचं बळ आम्हाला दिसतंय. तर त्यांच्यासारखे लोक नेमकी कशी भूमिका निभावतील? 20 तारखेपर्यंत हे बळ बाजूला गेलेलं दिसेल. लोक ज्यावेळी मताला जातील त्यावेळी एकट्या मतदारसंघाचा आज विचार करणार नाहीत, महाराष्ट्राचा विचार करणार आहेत. महाराष्ट्राची सत्ता ही महाविकास आघाडीला द्यायला पाहिजे हे लोक बटन दाबताना विचार करणार आहेत. त्यामुळे तालुक्याचा विषय मी म्हणलं तसं इलेक्शन मधल्या काळात लोकल झाली होती, परंतु शेवटच्या 6-8 दिवसात राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर गेलेले. त्यामुळे आता तो नरेटिव्ह राहणार नाही की माझ्या मतदारसंघातला हा पक्ष आहे, मला दररोज भेटणार आहे म्हणून त्याला मतदान करावं नाही. हे महाराष्ट्र या मतदारसंघातून महाराष्ट्राला काय दिशा मिळणार आहे ते ठरवणार आहे. आणि उद्या महाराष्ट्रात पक्कं सरकार असल्याशिवाय माझ्या मतदारसंघाचा विकास होणार नाही हे लोकांना कळलेलं आहे. आणि त्यामुळे अपक्षांना फार रिस्पॉन्स मिळेल असं मला वाटत नाही. जेव्हा या ठिकाणी सभा झाल्या प्रियंका गांधींची असेल किंवा सचिन पायलटजी यांची असेल, तेव्हा सतेज पाटलांवरती मोठी जबाबदारी दिली जाईल महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर, किंवा कोल्हापूरकरांना काहीतरी चांगली जबाबदारी मिळेल असे सुतोवाच त्यांनी दिलेले आहेत. सतेज पाटील हे आम्हाला महाविकास आघाडी सरकार आलं तर काय मोठी जबाबदारी मिळेल असं तुम्हाला वाटतं का? जबाबदारीचा विषय नसतो, यामध्ये काम करत राहणं पक्षामध्ये महत्त्वाचं असतं. पक्षानं गेल्या 20 वर्षामध्ये 2004ला मी पहिल्यांदा आमदार झालो, त्यापासून भरपूर मला दिलेलं आहे. 6 वर्ष मंत्रिपद, मला गटनेतेपद दिलेलं आहे. आज राज्यातल्या प्रमुख नेत्यांच्या बरोबर अनेक विषयांमध्ये मी त्या ठिकाणी असतो. त्यामुळे मला पक्षानं भरपूर दिलेलं आहे. जो पक्ष देईल ते पुढं घेऊन जायचं. आता आमची प्रायोरिटी वैयक्तिक कुठली नाही आहे. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची मला वैयक्तिक काय मिळते ही प्रायोरिटी नाही. सरकार आणणं हे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची प्रायोरिटी आत्ता आमची. आणि त्यामुळं सरकार बनवण्यासाठी जी धडपड करावं लागते, जी पळापळ करावं लागते, ते पुढच्या 48 तास आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता करणार आहे. ह्याच्यामध्ये खरं तर तुमच्याविषयी म्हणजे मला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की सतेज पाटलांचं नाव आलं की ते कोल्हापूरच्या संदर्भात येतं, पण आम्ही बघतोय की गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्राचा नेता म्हणून ते नाव येत नाही. तर असं काय म्हणजे राहतंय, किंवा सतेज पाटील फक्त कोल्हापूरपुरते मर्यादित राहत आहेत का? सांगली, सातारा, नगर हा सगळा भाग एक पश्चिम महाराष्ट्राचा नेता म्हणून सतेज पाटील अजून का पुढे येत नाही आहेत? नाही, आम्ही जातो, सांगलीलाही मी जातो, साताऱ्यालाही जातो, सोलापूरलाही जातो, पुण्यातही आम्ही जात असतो. परंतु शेवटी या राजकारणामध्ये आपला स्वतःचं घर पहिलं सांभाळून सगळ्या गोष्टी करणं अभिप्रेत असतं. त्यामुळं पहिलं घर व्यवस्थित ठेवणं, हा जिल्हा व्यवस्थित ठेवणं ही माझी प्रायोरिटी असणार आहे. आणि म्हणून या विधानसभेनंतर एकदा
इथं आत्ता तुम्ही बघितलं तर काँग्रेसचे उमेदवार तुम्ही साधारणपणे बघितले तर गणपतराव दादा सोडले तर सगळे 40शीतलेत. मध्ये उद्याचं भवितव्य आमच्या या जिल्ह्याचं आम्ही 40शीतल्या लोकांच्या हातामध्ये देणार. एकदा ही टीम तयार या विधानसभेच्या माध्यमातून झाली तर निश्चितपणे अजून महाराष्ट्रभर फिरायला मला संधी मिळेल. असं म्हणतात की कोल्हापुरात सतेज पाटलांचा एक छत्री अंमल चालतं किंवा तुमच्यावर टीकासुद्धा करतात विरोधक. टीका करणारे करतात, परंतु मी शेवटी इथले इंडिया आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल, या सगळ्यांना बरोबर घेऊन जातो. आदरणीय शाहू महाराजांना आम्ही या लोकसभेमध्ये खासदार करत असताना काँग्रेसची ताकद आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि इंडिया आघाडी घटक सगळ्यांची ताकद आहे. म्हणजे अगदी प्रत्येक लहान घटकसुद्धा या जिल्ह्यातला आमच्याबरोबर असतो आणि त्या लहान घटकाला माहीत आहे फक्त निवडणुकीफरत सतेज पाटील नाही आहेत. निवडणूक झालेल्या दुसऱ्या दिवसापासून मी त्यांच्याशी संपर्कात असतो, त्यांच्या अडीअडचणी, मग कुठल्याही अंगणवाडीचा मोर्चा असू दे किंवा काही असू दे, शक्तिपीठ महामार्गाचा मोर्चा काढण्याचा निर्णय डाव्या पक्षाने घेतला. ज्यावेळी हा निर्णय झाला माझ्याकडे सगळे आले, मी यात उतरणार कारण की हा निर्णय चुकीचा आहे, म्हणजे हा मार्ग गरजेचा. आणि आम्ही सगळी ताकद जिल्ह्यातली आहोत आणि त्यांना माहीत आहे कुठलंही आंदोलन या जिल्ह्यामध्ये करायचं असू दे आम्ही एकत्रितपणे करतो आणि शेवटी ज्यावेळी एक नेतृत्व म्हणून आम्ही काम करतो त्यावेळी सगळ्यांना बरोबर घेऊन जातो. ते इतरांना पचत नाही, ते सगळे माझ्याबरोबर असतात, ह्याचा आउट ऑफ जेलसी बाकी काही नाही. शेवटचा प्रश्न, काय वाटतं, काय महाराष्ट्र आणि कोल्हापूरकरांना सांगायचं आहे तुम्हाला? काय कोल्हापुरात कोणाचा विषय संपणार आहे, कोणाचा विषय लागणार आहे, काय होणार आहे कोल्हापूर आणि महाराष्ट्रात? नाही, कोल्हापूरकरची जनता ही चांगल्या विचारानं यावेळी मतदान निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहे. जे चुकीचं आहे त्या लोकांना बाजूला सारणार आहे. महाराष्ट्रात देखील ते होणार आहे. शेवटी माझं मत देणारा माणूस किमान 5 वर्ष त्या पक्षात राहिला पाहिजे एवढी लोकांची अपेक्षा असणार आहे आणि म्हणून निष्ठावंत लोकांना निवडून देण्याचं काम कोल्हापूरकर निश्चितपणे करतील आणि महाराष्ट्रात एक विश्वासाचं स्थिर सरकार आदरणीय राहुलजी, आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणतील याची आम्हाला गॅरंटी आहे. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचं होईल, काय वाटतं? मी मगाशी म्हणलं आपण की मुख्यमंत्रीपद हे याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे महाविकास आघाडीचं सरकार आहे ना. आमची प्रायोरिटी महाविकास आघाडीचं एक स्थिर सरकार आणणं ही महाराष्ट्राला आमची प्रायोरिटी आहे. त्यामुळं तो वाद आमच्यात अजिबातच नाही किंवा त्याची चर्चा आता होण्याची आवश्यकताच नाही. आम्ही उलटं म्हणतो की आम्ही आल्यावर काय करणार आहोत. आम्ही जी पंचसूत्री आणलेली आहे ती पंचसूत्रीची अंमलबजावणी करणार आहोत. या राज्याला एक स्थिर सरकार देऊन ते आर्थिक डोलारा कोसळत चालला आहे तो सावरणं एक मोठी जबाबदारी आमच्यावर असणार आहे. उद्योग क्षेत्राला विश्वास देणं गरजेचं आहे. मध्यमवर्गीय जो महागाईनं पिचलेला आहे त्याला आधार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नोकरदार वर्ग असेल, मध्यमवर्गीय असेल, त्याला आधार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अर्बन इश्यूज हे या महाराष्ट्रातले टॅकल करणारं आमचं नेतृत्व असेल. मुख्यमंत्री पद याच्यापेक्षा महाविकास आघाडीचं सरकार ही आमची प्रायोरिटी असेल. नक्कीच, तुमचे खूप खूप धन्यवाद. तर आपल्यासोबत सतेज पाटील होते. कोल्हापूरच्या राजकारणापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या. महाविकास आघाडी 180पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल असा त्यांना विश्वास वाटतोय. त्यामुळे आता हा विश्वास खरा ठरतो काय आपल्याला 23 नोव्हेंबरला नक्कीच कळणार आहे. तो विश्वास खरा ठरला तर आपल्याला तांबडा पांढरा खायला इकडे यावं लागणार आहे. त्यामुळे आपण बघूयात की नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात काय होतंय. तोपर्यंत अर्थात ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.